नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 21 मार्च। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे असणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण पूर्णतः कोरडे आहे। नाशिक, घोटी, अकोले, मनमाड, मालेगाव म्हणजेच नाशिकचा उत्तर भाग, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, परोळा, साक्री, अहवा, नवापूर, तेच सोयगाव, जळगाव या ठिकाणी वातावरण सकाळचं पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहील। तसेच भोकरदन, चिखली, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, जालना, लोणार, सेलू, तसेच पैठण, श्रीरामपूर, वैजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः सकाळच्या सुमारास 11 सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, नांदेड, लातूर, पुसद, रिसोड या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः सकाळी सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। निजामाबाद, बिदर, सोलापूर, लातूर, बार्शी, बीड, तसेच पुणे भागामध्ये पुणे, भोर, दौंड, बारामती, नीरा, महाड, लवासा या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता सकाळ सुमारास आहे। लोणावळा, खेड या ठिकाणी सुद्धा वातावरण आपल्याला कोरडे राहील। कोकण भागामध्ये पाहिलं तर आपण बघू शकतो की मुरड, जिंजरा, दाभोल, रत्नागिरी, राजापूर, पणजी या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। एकच्या सुमारास थोडासा बदल आपल्याला दिसतो आहे की कोकण भागामध्ये थोडंसं रत्नागिरी, पणजी या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ राहील। सातारा, कोल्हापूर, बेलगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडंसं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, तांडूर, बिदर या ठिकाणी वातावरण थोडे कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील। तर सोलापूर, बार्शी, लातूर, नांदेड, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आहे। आदिलाबाद, चंद्रपूर, रामगुंडम या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। पुसद, रिसोड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। नाशिकच्या भागामध्ये बघितलं तर नाशिक या ठिकाणी वातावरण कोरडे राहील, तर मालेगाव, तसेच जळगाव, नंदुरबार या ठिकाणी, अकोला या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। चंद्रपूर, नागपूर, तसेच अमरावती, रामगुंडम, नांदेड या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। 6च्या सुमारास आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता की नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड या ठिकाणी वातावरण थोडेसे कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील। रामगुंडम, चंद्रपूर, सातारा, सोलापूर, हैदराबाद या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे। बेलगाव, बल्लारी, प्रदुत्तर, विजयवाडा या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील, तर विजयवाडा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना त्या ठिकाणी दिसणार आहे। त्याचबरोबर सिरसी, बल्लारी, प्रदुत्तर, बेंगलोर, चित्तूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। कोकण भागामध्ये 6च्या सुमारास वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। मुंबई भागसुद्धा हा त्या ठिकाणी कोरडा राहील। तसेच बोईसर, दापोली या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आहे। पुणे, सातारा, बार्शी, सोलापूर, लातूर, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण रात्री 11च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये पूर्णतः कोरडे नागपूर, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। नंदुरबार, सुरत या ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता दिसत आहे। संभाजीनगर, रामचंद्रपूर, नांदेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील, तर सोलापूर, सातारा, मुंबई या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। तसेच सोलापूर, हैदराबाद या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। बेलगाव, सरसी, बल्लारी, प्रदुत्तर, नेल्लोर या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच मित्रांनो, आज दिवसभरात कोणत्याही ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसणार नाही, फक्त वातावरण काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण आणि नवीन नवीन माहिती घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।